इकडे इकडे खड्ड ऑपरेशन केल्यापासून अवघडच झालं बहुतेक. दमाने पायरे. अरे एवढ्या रात्रीचा कुठं चाललेलं मला? एवढ्या रात्रीचा मग चष्मावर करून बघा. काही दिसना भाऊ, सारा अंधार आहे. अंधार हा. दमन चढा आपण पायरे पुढं आलो आता. दमन चढा. अरे कोणाच्या घरात आहे बरं का रात्रीचं? घरात दमन चढा. अरे हो गावात कोणतरी नवीन पाहुणे आले. लय लांबचं दिसतंय. अरे मला लांबचं दिसना आणि जवळचं दिसना. बरोबर तू थांब, मी बोलतो त्या संग. कुठला आहे काय आहे? आई बरं जाऊ. काय कांता काय टंटामुक्तीचा अध्यक्ष कुठं राहतो इथं? टंटामुक्तीचा अध्यक्ष नाही राहत तिथं. अहो, टंटामुक्तीचा अध्यक्ष कुठं राहतो? तशी लांबून बोलला, मी काय बाहेर आहे का? मला ऐकायला येतं. अहो, पाहू नाही बहीण आम्ही जरा नीट. बोला काय काम आहे? अहो, इथं गावचा सरपंच कुठे म्हणलो? सरपंच तिकडं आद्यात भेट ना आद्यात. ऐकतात का? अरे भाऊ हे सरपंच इथे सरपंच त्याला म्हणलं तिकडं आद्यात भेट ना आद्यात. सरपंच नाही, सरपंच कुठं आहे म्हणतोय? अरे इकडे आहे भाऊ. इकडे चल. बस इथं बस. इथंच बसलोय ना. अरे मग तुला इथं बस म्हणलं ना मी. इथंच बसलोय पण. अहो, तुला इथं बस म्हणलं तर इथं बस बरं तू. बसतो इथं आता बसलोय. अरे मग तू इथं बस ना. पाहुणं थांब बरं तुम्ही. वागल काढून बोलतो तुम्ही थांब. पाहुणं देव बागात दिसतोय. काय बागा. वांगा तुला काय वाटलं? मला वाटलं मी का अरे तो येडा आहे का काय? अरे या बाहेरला आहे पेटण्याला पाठवून दी. ए, खाली जा. उडालाय तू. पेडगावचा आहे हो. केळ का अरे केळगाव नाही, पेडगाव. अरे ते आपले झालं पेडगाव केरला आहे तू. हा बोल भाऊ. पाहू ना काय काम काढलं इकडं? अहो, इकडे बघा आधी. हा काय काम काढलं इकडं? टंटामुक्तीच्या अध्यक्ष गेटल जायचं होतं. काय काम त्यांच्याकडं? काय नाही वावरत होता काम यावं ऐकायचं जमीन. काय म्हणे? जमीन ऐकायची. भेटते ना मग ते. बरं भेटत्या कुठे भेटत्या? हल्ल्या अंगात जावं लागेल. हल्ले अंगाला. हा खाऊन नाही आला का अरे, खाल्ल्या अंगाला. खाल्ल्या हल्ले ना. हा जाऊ का आता? खाल्ल्या अंगाला गेले का हा ते तिसऱ्या मजला आहे का? हा त्यात 3 खोल्या आहेत. हा ते 3 खोल्यामध्ये का हा 3 बेडरूम आहेत. हा 3 बेडरूम मध्ये का हा बसलेले असतील ती कुठं तरी. हा जाऊन सापडा. हा. त्याची 3 बेडरूम आहेत त्यात आता कोणत्या बेड लपलेले असतील? तुला सोडून येऊ का मी तिथं? हा चला. अरे भाऊ हा कात्रपत दिसतं बरं का. अरे चांगलं आहे पेडगावचं आहे. पण एवढा रात्रीचं कुठे हिंडत तर भाऊ? अहो रात्र झाली तुम्ही बघा ना बाहेर जाऊन एकदा गोगल काढून. अरे भाऊ मला बाहेरचं काही दिसना भाऊ, सारा अंधारच आहे. मला गॉगल काढला का जवळचं दिसत लांबचं दिसत. मी इथून सांगू शकतो वर काय काय. सांगा बरं आता काय होत. विमान चाललेलं आहे तो मला येतात ते. चल तुला सोडून येतो. चला. अहो नका माहित नाही मला मी तो. मला वाटलं हातच आहे तो. चला. नाही काय दिसायला काय माझं तुला सोडायला आलो एवढ्या रात्री. शेवगाव मध्ये तापमान नाही वाढलेलं दिसतंय. मला रात्रीचे पाय पोहायला लागले. ओ पाहुणं चपला जरा व्यवस्थित घाला ना. अरे भाऊ, आ, अरे भाऊ, तिकडं आहे, आमची चपला आहेत. मग तुम्ही पाचशे घाला ना. घालून राहिलं ना. अरे उलटी घातली तुमची का? चला. खायला रात्रीचं लय ऊन पडलंय. रात्रीचं इथं काय रे भाऊ? रिक्षा अहो पाहुणं तुम्ही एवढ्या लांबून आले.
रिक्षात घेऊन चला की आम्हाला एवढं अहो, चला, माझ्याकडे चला. पैसे असते तर मी नेलं नसतं का तुम्हाला. बरं जाऊन दे चला पाहुणा लय गरीब दिसते लय लांबून आले इथं काय रे भाऊ आंबे आंबे हो काय किलो दिली अरे चला चला. डोळ्याचं ऑपरेशन झालं पण लय अडवून करायला लागले राव तुम्ही. हा ना आम्हाला जवळ दिसणार लांब दिसत आहे ऑपरेशन डोळ्यात झालं पण मेंदूचं झालं. काही नाही. कोणत्या वेळात नाही तुम्हाला चालेल घरात घरात हा हा घरात या बाय कुठल्या घरात आणि तो इथं बसतो. अभो हा या वयात डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि काय अवघडच झालं भाऊ काही दिसणार नाही मला चोळायचं आता या वयात काय चोळीतो डोकं हातपाय. आता तेच कोणत्या डॉक्टरकडे गेले तुम्ही? काय होतं बा बोल ओके अरे त्यांनी मागच्या इंग्लिश चुकीलं होतं ना. मला काय माहित भाऊ चला बरं त्यांच्याकडे दोन नको आता थांब तुमचं पाहुणा गेला का अजून आला काय नाही बाहेर ते. येईन ना ते काम आहे. मग कधी येणार आहे कोणाकडं? सरपंच सरपंच हा काम दर्शक लावून बोल ना मग आता काय बोका घेतो का मग? तुला मला ऐकायला आहे ना. त्याला बोलव आधी सर कोणता पाहुणा? अरे हाड हाड त्याच्या आईला हाड. अरे पाहुणा आहे पाहुणा आहे. पाहुणा आहे होय. सरपंच तुम्हाला म्हणलं सरपंचाच्या घरात पाठवाय तुम्ही योगाच्याच घरात पाठवलं. हे काय म्हणतो वेगळं? तू का मला येडा बिडा समजतो काय त्याला म्हणलं या घरात जायचं तो या घरात जातो मग काय मी येडा म्हणून पाठीला तुला तुम्हाला इकडच्या घरात लावलं. तुमच्या डोळ्याने सरपंच आम्हाला घरी ये काय तुम्ही इकडे कुठं गेले या घरात कस काय तुम्ही पाहुणं तुमचं नाही चुकलं की आमचं चुकलं. एक बहिर आणि एक बाग. बैल 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 म्हणताय आपल्याला बैल. बैल नाही टोन आहे ह्यो आमचा तो नाही वय. काय अरे भाऊ पाहुणे समोर इज्जतच घातली आपली. ऐक तुला इथं तेवढी पाहुणं थांबा मी बॅग घेऊन येतो. हा, या नाही तर सरपंच करीन तुमचं दुसरं काम. चला पाहुणं आज घ्या बागा बघा. अरे भाऊ, अरे भाऊ. इकडं जायचं आपल्याला. पहिले म्हणायचं ना तुम्ही बागेत ती कोणाला माहिती. अरे मला अंधारात यायचं काही दिसत नाही आम्ही तुमच्याकडे आलो अंधारात. मग दिवसात यायचं ना. आता आम्हाला काय माहिती दिवसात यायचं म्हणून. तुला काय कलर गाणे गेले काय ते मग मी पण ऑपरेशन. गाणंच मळ झालं तर त्याच्या. हो पाहुणं निघू का आता. का हो? सरपंचाकडे नाही जायचं का? तुम्ही काय आता पेढा खाऊन गुलाबजाम खायला आता. ते म्हणतो पेढा दाखी आणि गुलाबजाम खायला जायचं. तुमचं उलट काम आहे. अरे भाऊ हा, आम्ही तुला मदत केली हा. आणि तू वरून म्हणतो आमची हे करतो कुणी बरं जातो. हो. इकडे येऊ नको. हा. यायला चांगलं लोकांची मदत करा म्हणलं समाजसेवा करा म्हणलं तर लोकांना ते नाही आवडत हे प्रकरण ऐकू ऐकू माझ्या काना गेले भाऊ. चल अरे मी बंगले सत्य बघितले भाऊ माझ्या डोळ्यात गेले डायरेक्ट लोकाला माणूस की नाही. यायला ते नवीन पोर घालत ते डोक्यात नवीन विचार होता गाव पेटायचं म्हणत होता चल चल धरायचं त्याला. चला न धरून मग आता हे आपल्याला आपल्या अंगलट आलं नाही हे सगळं आपण कॅमेऱ्यात आलो असतो ना त्याचं त्याला धरलं असतं म्हणजे पॅन्टीत काही हत्यार असलं तर पॅन्टीत अरे बॅगीत बॅगीत हा. नको जायला बाबा मग बरं जाऊन ते नाही तर आपण कॅमेरा काढले आपल्याला धरते चल पकडायला त्याला चल पटकन ए परा. काय मला आवडत आहे. संशय तुमच्या पॅन्टीत दाखवा. काय? पॅन्टीत दाखवा बघा. पॅन्टीत नको बॅगीत हा, बरं, बरं, हा, धरा, बॅग धरा, हा. हो तिकडे कुठं बघा त्या कुर्मिल्याकड आज चतुर्थी आहे. हा राव चतुर्थी हा राव मला सरपंचाकडे जायचं होतं आज चतुर्थी. हराव अरे फुलटच दिसत याच्या अहो, खिशात नाही का? सरपंचानी लाडू आणायला लावलेले त्याच्यात. जात पाहू ना
मग ते सरपंच देऊन आलं ना दिसू नका हो. हा. हा.